भाव बन गया वायरमन। रोशाचा तोंडावानीच काही झालेले काही डीपीबी औकात में अबे बेटा एवढं एवढं चालत असते बे पण जापासून मी नाही वायरमन बदलो की नाही त्यापासून मला उसक सुख नाही का जीवनात वायर सोलायला जाणं पडते घडी तार फिटिंग करायला जाणं पडते हटले का काय फॉल्ट दिसू राहिला रे रोशा काहीच फॉल्ट नाही भाऊ याच्यामध्ये. चाल घरी. लय जड आहे हो. हा काकू बोला ना काय मसाला काढणार आहे तुम्हाला अरे हे फॉल्ट व्हायला आहे तुम्ही कुठे मसाला काढता अरे 1 मिनिटासाठी लाईन चालू करू 1 मिनिट का कशी काय लाईन चालू करू मी तुम्हाला काय घरा बाजूचा तुमचा मिस्त्री दिसू राहिला का तुमच्या वरांडात एक टोपलं टाकेले तर काय काकू तुम्ही बोलू काय राहिले तुम्हाला समजू राहिला का काकू जास्त बोलले का आणि इकडे काकू तुम्ही मादर. अरे बस 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 अरे, मोठ्या माणसाला असं नसतं बोलत आपली नोकरी चालली जाईल ना भाऊ ते काकू जास्तच बोलत जाय ते सैन्य होणार आपल्याच्या ना कोणतं सुख आहे या नोकरीमध्ये जाऊ दे जाते तर नोकरी पे कोणता लाख रुपये महिना देऊ राहिले आपल्याला गेली तर गेली. हे फ्यूज घेऊ चांगले नाही का रोशार खालचे रे भाऊ जायला फ्यूज अंडमान निकोबार व्हायला याचं काही खरं नाही याचं. अगदी का सगळंच जायला यायचं आता टाक ना भाऊ बंगार मध्ये इकून रे. लय जड आहे हो. हा आकाश काय म्हणला डाकू महाराज पिक्चर चालू लई गेली अरे तू काय माझा नवरा आहे का जसं काही तुला मी 1-1 मिनिटापर्यंत लाईन घेऊता ठेव फोन झाल्या सोडलं मी ना आजपासून एका मिस्त्री फिस्त्री बंद होतं तर नाही भाऊ जाऊ दे आपलं काम कर बापू जाऊ दे अरे हे लोक जाऊ दे त्याले. 2 वायऱ्या पकड लाईट चेक कर मी तर हे सोडतो मायाची कटकट कोण्या वायर मध्ये करंट माहित नाही फोडू राहिला बे. भाऊ एक वायर शिलून दे बरं. ठीक आहे या वायर मध्ये करंट आहे की याच्यात नव्हता. तू काय आठीच्या आठी तेरवं करतात काय तू जाय साल्या घरी जाय तू निघ साल्या वायरमन बनला तर भल्ला माजला चाललो घरी.